3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ, जिथे दर्शनाला आल्यावर अंगावर काटा येतो आणि डोळे भक्तीने पाणावतात ते ठिकाण म्हणजे कोल्हापूरचे करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिर. पण विचार करा, ज्या मंदिराच्या गर्भगृहात साक्षात महालक्ष्मी वास करते, त्या मंदिराचे शिखर जेव्हा अचानक लख सोन्यासारखे चमकू लागते, तेव्हा तो सोहळा कसा असेल? होय, नुकतीच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या इतिहासात एक सुवर्ण क्षणाची नोंद झाली आहे. एका अज्ञात भक्ताने मातेच्या चरणी तब्बल 1.5 किलो सोन्याचे असा एक चमत्कारिक आणि देखणा कळस अर्पण केला आहे, ज्याने संपूर्ण मंदिराचे रूपच बदलून टाकले. हा भक्त कोण होता? त्याने हे गुप्त दान का केले? आणि या सोन्याच्या कळसाची नेमकी किंमत आणि त्याचे महत्व काय आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये याचा अद्भुत आणि भक्तीने ओतप्रिय भरलेल्या सत्य घटनेची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामागील भक्तीची शक्ती तुम्हाला थक्क करून सोडेल. कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहे. दररोज या ठिकाणी हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार देवीच्या चरणी काही ना काही अर्पण करत असतो. कोणी साडी चोळी आणते, कोणी पेढे आणते, तर कोणी सोन्या चांदीचे अलंकार अर्पण करते. पण काही दान अशी असतात जी केवळ संपत्ती दाखवण्यासाठी नसून त्यामागे अथांग भक्ती आणि समर्पण असतो. अशीच एक घटना नुकतीच कोल्हापूरमध्ये घडली. एक अत्यंत श्रीमंत तितक्याच विनम्र भक्ताने मंदिराच्या मुख्य शिखरासाठी तब्बल 1.5 किलो वजनाचा सोन्याचा कळस दान केला. सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या भक्ताने आपले नाव जाहीर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात गुप्त दान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे. डाव्या हाताने दिलेल्या उजव्या हाताला कळू नये याच भावनेने या भक्ताने माता अंबाबाईंच्या चरणी हे सुवर्ण अर्पण केले आहे. जेव्हा हा कळस मंदिरात आणण्यात आला, तेव्हा तेथील पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कर्मचारी आणि उपस्थित भाविक यांचे डोळे पिपून गेले. 1.5 किलो शुद्ध सोन्यापासून बनवलेला हा कळस अत्यंत सुबक, नक्षीदार आणि कलाकुसरीने नटलेला आहे. पारंपरिक कामगारांनी दिवस रात्र मेहनत करून या कळसाची निर्मिती केली आहे. या कळसाची चमक इतकी अद्भुत आहे की थेट सूर्याची किरणे जेव्हा यावर पडतात, तेव्हा संपूर्ण कोल्हापूर नगरीतून हे शिखर चमकतं. या सुवर्ण कळसाचे वजन 1 किलो 500 ग्रॅम इतके आहे. आजच्या बाजारभावाचा विचार केला तर केवळ या सोन्याचीच किंमत कोट्यावधी रुपयांच्या घरात जाते. त्याशिवाय त्यावर केलेले कारागिरी आणि कलाकुसर यामुळे त्याचे मूल्य कितीतरी पटीने वाढले आहे. देवस्थान समितीचे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वजनाची आणि सोन्याची शुद्धतेची खात्री करून हा कळस अधिकृतपणे स्वीकारला आहे. सोन्याचा कळस मंदिराच्या शिखरावर बसवणे हे काही साधे काम नव्हते. यासाठी एक विशेष शुभ मुहूर्ताची निवड करण्यात आली. अंबाबाई मंदिराचे शिखर हे प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. असा ऐतिहासिक वास्तूवर कोणताही नवीन बदल करताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. कळसारोहणाच्या दिवशी मंदिरात पहाटेच मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी सुरू झाले. वेदमूर्ती ब्राह्मणांच्या उपस्थित या सुवर्ण कळसाचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. कळसाला अभिषेक घालण्यात आला. मंत्राच्या जयघोषात त्याची शुद्धी करण्यात आली आणि महाआरती करण्यात आली. संपूर्ण मंदिर परिसर उदे गा अंबे उदे आणि करवीर निवासनी माऊलीचा विजय असो या जयघोषाने दुमदुमून गेला होता. यानंतर अत्यंत सुरक्षेमध्ये आणि काळजीपूर्वक कामगारांच्या मदतीने हा 1.5 किलो सोन्याचा कळस मंदिराच्या मुख्य शिखरावर स्थापित करण्यात आला. जसा हा कळस शिखरावर बसवला गेला, तसे तिथे उपस्थित असलेले भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनेक वर्षांपासून अंबाबाईचे मंदिर सोन्याच्या कळसाने सजलेले पाहण्याचे कोल्हापूरकरांचे आणि जगभरातील भक्तांचे स्वप्न होते. ते या अज्ञात भक्ताच्या रूपाने
पूर्ण झाले. या सुवर्ण कळशाच्या कथेसोबतच आपल्याला अंबाबाई मंदिराचा इतिहास समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. हे मंदिर साधारणपणे 1300 ते 1400 वर्षांपूर्वीचे म्हणजे चालुक्य राजा कर्णदेव यांच्या काळात बांधले गेले असल्याचे मानले जाते. या मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की वर्षातून 2दा किरणोत्सव होतो. म्हणजेच सूर्याची किरणे थेट अंबाबाईंच्या मंदिराच्या महाद्वारामधून आत येऊन माता अंबाबाईच्या मूर्तींच्या चरणांना, नंतर कमरेला आणि शेवटी मुखाला स्पर्श करतात. हा विज्ञान आणि अध्यात्माचा एक अद्भुत संगम आहे. अशा या प्राचीन आणि जागृत देवस्थानाच्या शिखरावर आता सोन्याचा कळस विराजमान झाला आहे. सोन्याला आपल्या संस्कृतीचा अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले गेले आहे. जेव्हा एखाद्या मंदिराचे शिखर सुवर्णमय होते तेव्हा त्या परिसरातील ऊर्जेमध्ये सकारात्मक बदल होतो असे शास्त्र सांगते. हा सुवर्ण कळस केवळ एक धातूचा तुकडा नाही, तर तो कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. ज्या भक्ताने हे दान केले आहे त्याने जगासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे की दान करताना स्वतःच्या नावाचा बडेजाव न करता केवळ ईश्वरप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच खरा धर्म आहे. आज जेव्हा तुम्ही कोल्हापूरला जाल आणि दुरूनच त्या चमकत्या सुवर्ण कळसाचे दर्शन घ्याल तेव्हा तुमचे मस्तक आदराने आणि भक्तीने नक्कीच नम्र होईल. माता अंबाबाईच्या वैभवात कळसामुळे आणखीच भर पडला आहे. हे दृश्य डोळ्याला साठवून ठेवण्यासारखे आहे. हा सोन्याचा कळस आणि यामागील भक्तीची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून माता अंबाबाईचा हा सुवर्णमय महिमा प्रत्येकांपर्यंत पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेचा विजय असो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.